मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो. आपणासाठी अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमीमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील. केव्हा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, या आयोगाचा फायदा काय होणार आहे, त्याचप्रमाणे आयोगामध्ये पगार किती टक्क्याने वाढणार आहे, फिटमेंट फॅक्टर किती असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. 8वा वेतन आयोग 2025 ला लागू होणार. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% पर्यंत वाढ होणार. 8 पे कमिशनच्या संदर्भात माहिती पाहत आहोत. केंद्र सरकारच्या ताज्या घोषणेनुसार जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून थेट फायदा केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुमारे 1 कोटी लोकांना होणार आहे. सध्या आयोगाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्य, अध्यक्ष आणि कार्याचा आढावा TOR अद्याप निश्चित करण्यात आला नसला तरी लवकर याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जाते. आयोगाची शिफारस कधी येणार, या संदर्भामध्ये उद्योग तज्ञांच्या अंदाजानुसार आयोगाचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 15 ते 18 महिने लागू शकतात. त्यामुळे आयोग हा आपल्या अहवालाचा 2025 च्या शेवटपर्यंत सुपूर्द करू शकतात. एकदा सरकारने अहवाल स्वीकारला की जानेवारी 2026 पासून नवीन संरचना लागू होईल. पगारात किती वाढ होऊ शकते? विश्लेषक संस्थांच्या अंदाजानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 34% प्रमाणे वाढ होऊ शकते. ही वाढ फिटमेंट फॅक्टर या घटकावर अवलंबून आहे. सध्या वापरला जाणारा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, पण यंदाच्या आयोगात 1.86 ते 2.46 दरम्यान असू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? फिटमेंट फॅक्टर चा वापर जुन्या बेसिक पगाराच्या तुलनेत नव्या पगाराची संरचना करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, सध्याचा पगार जर 18,000 असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2,000 असेल तर नवीन पगार 18,000 गुणिले 2 बरोबर 36,000. याशिवाय SRA, TA, DA अशा वेगवेगळ्या भत्त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे एकूण मासिक पगारात वेतन वाढ होते. पेन्शनधारकांना ही फायदा होईल का? सर्व कर्मचारी वर्गांना या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. कारण पेन्शन ही एक मूळ वेतनाच्या आधारावर ठरवली जाते. त्यामुळे जेवढी बेसिक सॅलरी वाढेल तेवढ्याच थेट फायदा होईल. वारंवार विचारले जाणारे प्रश्न क्रमांक 1, 8वा वेतन आयोग केव्हा जाहीर झाला? जानेवारी 2025 मध्ये 8वा वेतन आयोग ची अधिकृत घोषणा केली. प्रश्न क्रमांक 2, 8व्या वेतन आयोग कधीपासून लागू होईल? या आयोगाची शिफारस 2025 च्या अखेरीस म्हणजे शक्यता 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकते. प्रश्न क्रमांक 3, पगारात किती वाढ अपेक्षित आहे? 30 ते 34% पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो? अंदाजे फिटमेंट फॅक्टर हा 1.83 ते 2.46 च्या दरम्यान कोणताही असू शकतो. क्वेश्चन क्रमांक 5, या आयोगाचा फायदा पेन्शनधारकांना होईल काय? होय, निश्चित. पेन्शनधारकांना पेन्शन व बेसिक सॅलरीवर आधारित असल्याने पेन्शनधारकांचाही थेट फायदा होईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव सादर केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.